जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। नगर परिषदेच्या श्रीमंत महादजी शिंदे प्रशासकीय इमारत आमदार विक्रम पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली भाजप नगरसेवकांची आढावा बैठक पार पडली। मात्र ही बैठक आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। सरकारी सभागृहात झालेल्या बैठकीला नगर परिषदेचा एकही जबाबदार अधिकारी किंवा विरोधी गटाचे नगरसेवक उपस्थित नसल्याने ही बैठक प्रशासकीय होती की केवळ भाजपची पक्षीय असा प्रश्न उपस्थित करत विरोधी गटाने आक्रमक पावित्र्य घेतलाय। जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून साळू शिवाजी चौरे वय 24 वर्ष व मुलगा शिवान शिवाजी चौरे वय 1.5 वर्ष या महिलेने आपल्या पोटच्या लहान मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी मयत महिलेच्या वडिलांनी खर्डा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असल्याने आरोपी पती शिवाजी अंगद चौरे, सासरे अंगद दशरथ चौरे, सासू विजूबाई अंगद चौरे, दीर धनंजय अंगद चौरे व जाऊ कमल धनंजय चौरे या 5 जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केले अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांनी सहकार्यांसह घटनास्थळी भेट देऊन विहिरीतून दोन्ही मृतदेह बाहेर काढून सहाय्यक फौजदार सय्यद यांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून रात्री उशिरा दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण चंद्र लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासाच्या सूचना देऊन या घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत। अहिल्यानगर महानगरपालिकेने अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत तब्बल 538 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची तयारी सुरू केली आहे। पाणी योजनेसाठी त्यात 375 कोटींच्या कर्जाचा घाट घातला जात आहे। तब्बल 1000 कोटींच्या कर्जाचा घाट म्हणजे शहराला कर्जाच्या खाईत ढकलण्याचा सत्ताधाऱ्यांचा धक्कादायक डाव आहे। गल्ली ते दिल्ली अशी सत्ता असून देखील त्यांना अनुदान आणता येत नाही, म्हणून शहराला कर्जबाजारी करण्याचा उद्योग सुरू आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे। श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्यांवर धारदार शस्त्राने हल्ला करत 85,000चे सोन्याचे दागिने लुटून नेलेत। या हल्ल्यात दत्तात्रय गवळी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना सोमवारी मध्यरात्री 1च्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात नवनाथ दत्तात्रय गवळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। अहिल्यानगर जिल्ह्यात जबरी चोरी करणाऱ्या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून 10 गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले। 21 एप्रिल रोजी शेतात काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याप्रकरणी तपास सुरू होता। तपासादरम्यान गणेश काळे आणि त्यांच्या साथीदारांचा सहभाग समोर आला। पोलिसांनी वाकोडे येथील जुना जकात नाका या परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले। आरोपींकडून 102 ग्राम सोन्याचे दागिने, 3 मोबाईल आणि 2 मोटारसायकली असा 11,19,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींनी आणखी अनेक गुन्ह्यांची कबुली दिली असून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील 10 गुन्हे उघड झाले आहेत। तर याचा पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याकडून सुरू आहे। जामखेड तालुक्यासह परिसरात उष्णतेची तीव्र लाट पुन्हा वाढली असून मंगळवारी कमाल तापमान 42°C वर पोहोचले। सकाळपासूनच कडक उन्हाचे चटके जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत। दुपारच्या वेळेत उष्ण वाऱ्यांचा तडका वाढल्याने रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ उतार सुरू असतानाच आता उन्हाचा पारा पुन्हा वाढू लागलाय। शहरासह ग्रामीण भागात दुपारच्या सुमारास उकाड्यात मोठी वाढ झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे। शेतकरी, मजूर, दुचाकीस्वार, फेरीवाले तसेच प्रवाशांना उष्णतेचा मोठा फटका बसत आहे। कोपरगाव तालुक्यात सध्या उन्हाळी कांद्यांची काढणी अंतिम टप्प्यात असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे। बाजारभाव कोसळल्यामुळे लाल सोने म्हणून ओळखला जाणारा कांदा आता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून उत्पादन खर्चही वसूल होणे कठीण झालंय।
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मते 1 एकर कांदा पिकवण्यासाठी सुमारे 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो, तर यात बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचा समावेश आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच कांदा उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागलाय. अवकाळी पावसामुळे सुरुवातीला पेरणीचे नुकसान झाले आणि पुन्हा पेरणी करावी लागली. त्याचमुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे. राहता येथील 13 वर्षीय ओंकार गायकवाड याच्या मृत्यूने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले. कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार हा प्रकार केवळ अपघात नसून घात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणाची सखोल चौकशी करा अशी मागणी प्रभावती घोगरे यांनी केली आहे. मुलीच्या लग्नाचा बस्ता बांधून दुचाकीवरून घरी परतत असताना झालेल्या भीषण अपघातात महादेव फरताडे यांचा जागीच मृत्यू झालाय. खर्डा गावाजवळ समोरून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात होंडा शाईन चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात फरताडे हे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झालाय. मुलीचे लग्न अवघ्या 2 दिवसांवर आले असताना या घडलेल्या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या अपघातानंतर आरोपी चालक फरार झाला असून खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. जिल्ह्याची खबर बातमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.